नमस्कार. अजिबात वेळ न घालवता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करणार आहोत. आजचं आपलं तिसरं लेक्चर आहे बायोमॉलिक्युल्स वरती. अगोदरचे 2 लेक्चर्स मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. ज्यांनी बघितले नसतील किंवा जे आता इथे फर्स्ट टाइम आलेले आहेत, इथे आय बटन आहे वरती, तिथे तुम्ही जाऊन लिंक क्लिक करून तुम्ही बघू शकतात पहिले 2 लेक्चर्स. तर माझं नाव सुचंद्र माटे आणि तुमचा चॅनल पर्सिस्टंट फोरम. आज आपण तिसऱ्या लेक्चरला सुरुवात करणार आहोत. लास्ट 2 लेक्चर्स मध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलं अबाउट ऑर्गॅनिक केमिस्ट्री. त्याच्यानंतर आपण बघितलं इंट्रोडक्शन ऑफ बायोमॉलिक्युल्स. त्या लेक्चर मध्ये जर तुम्ही नीट बघितलं तर मी तुम्हाला नीट सांगितलं होतं व्हॉट आर मायक्रोमॉलिक्युल्स अँड व्हॉट आर मॅक्रोमॉलिक्युल्स. आता मायक्रोमॉलिक्युल्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्स हे तुम्हाला कळालंय इन टर्म्स ऑफ बायोलॉजी अँड इन टर्म्स ऑफ केमिस्ट्री. इन टर्म्स ऑफ बायोलॉजी मध्ये काय सांगितलं जातं, मायक्रोमॉलिक्युल्स म्हणजे काय, द मॉलिक्युल्स विच आर रिक्वायर्ड इन स्मॉलर क्वांटिटी और मायन्यूट क्वांटिटी इज कॉल्ड ॲज मायक्रोमॉलिक्युल्स. आणि मॅक्रोमॉलिक्युल्स काय होतं, द मॉलिक्युल्स विच आर रिक्वायर्ड इन लार्जर क्वांटिटी आर कॉल्ड ॲज मॅक्रोमॉलिक्युल्स. हे 2 डेफिनेशन्स सांगितल्या होत्या. आजच्या लेक्चर मध्ये आपण थोडं अजून डिटेल मध्ये बघणार आणि मग सुरुवात करणार आहोत पहिल्या बायोमॉलिक्युल्सला, ज्याचं नाव आहे अमायनो ऍसिड्स. तर चालू करूया. मस्त एक फटाफट तुम्ही हेडिंग टाकून घ्या. आज आपण बघणार आहोत डिफरन्स बिटवीन मायक्रोमॉलिक्युल्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्स. प्रॉपरली मी इथे लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही नंतर मी शिकवून झाल्यावर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता आहेत. ओके, सो सुरुवात करणार आहोत आपण मायक्रोमॉलिक्युल्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्सचा डिफरन्स. सगळ्यात पहिला पॉइंट म्हणजे काय, जे डेफिनेशन केमिस्ट्री वाईज पण आहे. मायक्रोमॉलिक्युल्स कसे असतात, मायक्रोमॉलिक्युल्स त्या मॉलिक्युल्सची साईज कशी असते, दे आर स्मॉलर इन साईज अँड मॅक्रोमॉलिक्युल्स आर लार्जर इन साईज. मायक्रोमॉलिक्युल्स आर स्मॉलर इन साईज अँड मॅक्रोमॉलिक्युल्स आर लार्जर इन साईज. आता हा पॉइंट तुम्हाला कळेलच, मी ह्या टॉपिक झाल्यानंतर तुम्हाला कळेल. मायक्रोमॉलिक्युल्स आर ऍसिड सॉल्युबल म्हणजे काय, मायक्रोमॉलिक्युल्स हे ऍसिड मध्ये डिझॉल्व्ह होऊ शकतात. मॅक्रोमॉलिक्युल्स आर ऍसिड इनसोल्युबल म्हणजे मॅक्रोमॉलिक्युल्स हे ऍसिड मध्ये इझिली डिझॉल्व्ह होत नाही, सो दे आर इनसोल्युबल. थर्ड पॉइंट, यांचं स्ट्रक्चर कसं असतं, त्यांचं स्ट्रक्चर असतं सिंपल. एक्झाम्पल देतो. फॉर एक्झाम्पल कार्बन डायऑक्साइड जर आपण घेतला, कार्बन डायऑक्साइडचं स्ट्रक्चर काय आहे, C डबल बॉन्ड O C डबल बॉन्ड O. स्ट्रक्चर सिंपल आहे. आता जर मी बोललो मला ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढायचंय, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, दिस इज द स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, म्हणजे मला सांगा की हे स्ट्रक्चर कसं आहे, कॉम्प्लेक्स आहे. फरक दिसतोय. दीज आर सिंपल स्ट्रक्चर मॉलिक्युल्स अँड दीज आर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मॉलिक्युल्स. क्लिअर झालं. मॅक्रोमॉलिक्युल्स आर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स वेअर ॲज मायक्रोमॉलिक्युल्स आर सिंपल स्ट्रक्चर. त्याच्यानंतर फॉर्म्स बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. एकदम व्यवस्थित पॉइंट सांगतो तुम्हाला. फॉर्म बिल्डिंग ब्लॉक्स म्हणजे सपोज मला एक भिंत बांधायची आहे, मग ते भिंत बांधण्यासाठी मला काय लागणार, मला लागणार विटा, है ना. त्या विटा मी अरेंज करतो म्हणजे विटा काय झाल्या, छोट्या छोट्या ब्लॉक्स झाल्या एक भिंत बांधण्यासाठी. सेम मायक्रोमॉलिक्युल्स एकत्र कंबाईन होतात, मायक्रोमॉलिक्युल्स एकत्र कंबाईन होतात आणि काय बनवतात, दे फॉर्म मॅक्रोमॉलिक्युल्स. म्हणजे मायक्रोमॉलिक्युल्स आर द बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. मायक्रोमॉलिक्युल्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि मॅक्रोमॉलिक्युल्सचा पॉइंट काय आहे, फॉर्म्ड बाय पॉलिमरायझेशन. पॉलिमरायझेशन पॉइंट कसा आहे, मर म्हणजे युनिट. मर म्हणजे काय, मर म्हणजे युनिट आणि पॉली म्हणजे मेनी. पॉलीचा मिनिंग काय, मेनी. म्हणजे जर सपोज एक्झाम्पल देतो मी, अमायनो ऍसिडचा एक युनिट घेतला, त्याला दुसरा अमायनो ऍसिड लागला, दिस इज 1 युनिट. युनिट सिंगल आहे म्हणजे मोनोमर झाला. 2 युनिट 2 मर म्हणजे डायमर. 3 असेल तर ट्रायमर, 4 असतील तर टेट्रामर
अशी मी अमायनो ऍसिडची चेन बनवत चाललो आहे आणि त्याच्यापासून काय बनतो आहे, त्याच्यापासून बनतो आहे प्रोटीन. काय बनतोय त्याच्यापासून, प्रोटीन. म्हणजे युनिट्स, मेनी युनिट्स आर कंबायनिंग टुगेदर आणि ते एक चेन बनवतायत आणि चेनलाच आपण काय म्हणतो, चेनला आपण म्हणतो पॉलिमर. आणि पॉलिमर रिएक्शन होते म्हणजे त्यालाच आपण काय म्हणणार, पॉलिमरायझेशन. सो मायक्रोमॉलिक्युल्स आर बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ मॅक्रोमॉलिक्युल्स. आणि मॅक्रोमॉलिक्युल्स कसे फॉर्म होतात, मायक्रोमॉलिक्युल्सची चेन बनते म्हणजे पॉलिमरायझेशन होतं, त्याच्यापासून बनतात मॅक्रोमॉलिक्युल्स. नेक्स्ट, मायक्रोमॉलिक्युल्स ऑकर ॲज मॉलिक्युलर सोल्युशन. म्हणजे जर सपोज तुम्ही कोणता पण एक सॉल्व्हेंट घेतला, एक्झाम्पल वॉटर, किंवा कोणता पण एक ऑर्गॅनिक सॉल्व्हेंट घेतला, पाण्यामध्ये मीठ डिझॉल्व्ह होतं म्हणजे ते इझिली डिझॉल्व्ह झालं, इझिली सोल्युबल आहे. सो मायक्रोमॉलिक्युल्स आर इझिली सोल्युबल इन सॉल्व्हेंट आणि ते काय बनवतात, सोल्युशन्स बनवतात. काय बनवतात, सोल्युशन्स बनवतात. बट मॅक्रोमॉलिक्युल्सचं तसं नाहीये, दे ऑकर ॲज कोलायडल. कोलायडलचा अर्थ काय आहे, कोलायडलचा अर्थ काय, काही सबस्टन्स पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह होतात. काही मॉलिक्युल्स पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होतात म्हणजे ते सोल्युबल झाले. काही मॉलिक्युल्स पाण्यामध्ये अजिबात डिझॉल्व्ह होत नाही, त्याला आपण काय म्हणणार, दे आर कॉल्ड ॲज सस्पेन्शन. पण असे काही मॉलिक्युल्स असतात जे पूर्णपणे पण डिझॉल्व्ह होत नाही पण पूर्णपणे डिझॉल्व्ह होतात म्हणजे त्या दोघांच्या मध्ये, ते आर कॉल्ड ॲज कोलायडल सोल्युशन्स. कळालं कोलायडल सोल्युशन्स म्हणजे काय. नेक्स्ट पॉइंट, त्याचे एक्झाम्पल्स, मायक्रोमॉलिक्युलचे एक्झाम्पल्स काय येणार, मिनरल्स आर मायक्रोमॉलिक्युल्स, गॅसेस, कार्बन डायऑक्साइड, ऑक्सिजन, दीज आर मायक्रोमॉलिक्युल्स. क्लिअर झालं इथपर्यंत. शुगर मध्ये जे असतात ना, शुगर मध्ये आपण ते डिटेल मध्ये नंतर बघणार. मोनोसॅकेराइड्स शुगरचंच एक्झाम्पल आहे, दॅट इज मोनोसॅकेराइड. सो मायक्रोमॉलिक्युल्स अँड मॅक्रोमॉलिक्युल्स, दीज आर द डिफरन्सेस. पॉइंट इम्पॉर्टंट काय आहे, लोअर मॉलिक्युलर वेट यांचं असतं, यांचं मॉलिक्युलर वेट हाय जास्त असतं. यांची साईज स्मॉल आहे, यांची साईज लार्ज आहे. ते ऍसिड सोल्युबल आहे, ते ऍसिड इनसोल्युबल आहे. हे सिंपल स्ट्रक्चर मध्ये असतात, हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर मध्ये असतात. तुम्हाला सगळ्यांना कळालं मायक्रोमॉलिक्युल्स आणि मॅक्रोमॉलिक्युल्स. नाव द नेक्स्ट क्वेश्चन अरायझेस की एखाद्या सेलमध्ये, मी लास्ट लेक्चर तुम्हाला सांगितलं होतं की एका सेलमध्ये ऑलमोस्ट 5000 केमिकल्स प्रेझेंट असतात. ऑलमोस्ट 5000 केमिकल्स प्रेझेंट असतात. मग त्या सेलमध्ये कोणता मॉलिक्यूल मायक्रोमॉलिक्यूल आहे आणि कोणता मॉलिक्यूल मॅक्रोमॉलिक्यूल आहे हे आयडेंटिफाय कसं करायचं, त्याच्यासाठी भरपूर टेक्निक्स आहेत आणि त्या टेक्निक्स मध्ये आपण काय करतो, ॲनालिसिस करतो. काय करतो आपण त्याचं, ॲनालिसिस करतो. काय करतो आपण त्याचं, ॲनालिसिस करतो की एका सेलमध्ये जे मॉलिक्युल्स आहेत, केमिकल्स आहेत, त्यापैकी मायक्रोमॉलिक्युल्स कोणते आणि त्यापैकी मॅक्रोमॉलिक्युल्स कोणते. मग ते ॲनालिसिस कसं केलं, ज्याचं मॉलिक्युलर वेट कमी ते मायक्रोमॉलिक्युल्स, ज्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त ते मॅक्रोमॉलिक्युल्स, ज्यांची साईज स्मॉल आहे त्यांना आपण काय म्हणणार, मायक्रोमॉलिक्युल्स, ज्यांची साईज लार्ज आहे त्याला आपण काय म्हणणार, मॅक्रोमॉलिक्युल्स. पण ह्या मायक्रोमॉलिक्युल्स मध्ये आणि मॅक्रोमॉलिक्युल्स मध्ये नेमका ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणता आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्यूल कोणता, कोणता मॉलिक्यूल ऑर्गॅनिक आहे आणि कोणता मॉलिक्यूल इनऑर्गॅनिक आहे हे कसं ओळखायचं, तर त्याच्यासाठी आपण काय करतो, ॲनालिसिस. एकदम सिंपल टेक्निक आहे. एक्सपेरिमेंट मध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय, मॉर्टर आणि पेस्टल, सोप्या भाषेत त्याला आपण खलबत्ता म्हणतो. खलबत्ता, मॉर्टर, पेस्टल घ्यायचा. त्याच्यामध्ये एकतर तुम्ही ॲनिमलचं लिव्हर सॅम्पल आणायचं किंवा व्हेजिटेबल, स्पिनॅच, पालकची भाजी, त्याचे लीव्स असतात ते क्रश करायचे, पाण्याने व्यवस्थित धुवून घेतलं. आयदर तुम्ही लिव्हर सॅम्पल घ्या ऑर एल्स तुम्ही काय घ्यायचंय, व्हेजिटेबल सॅम्पल घ्यायचा आहे. त्याला व्यवस्थित ग्राइंड म्हणजे मॉर्टर पेस्टल मध्ये काय करून घेतलं, क्रश करून घेतलं. आता त्याला कशामध्ये मिक्स करायचं, ट्रायक्लोरो ॲसिटिक ऍसिड. इथं जे प्रश्न तुम्हाला पडला होता त्याचं उत्तर तुम्हाला इथं मिळणार आहे. पहिले काय केलं, कोणता पण एक व्हेजिटेबल सॅम्पल घेतला किंवा लिव्हर सॅम्पल घेतला, ग्राइंड केलं, त्याची पेस्ट बनली. ती पेस्ट आपण कशात मिक्स केली,
TAA, दॅट इज ट्राय, इम्पॉर्टंट आहे, नोट करून घ्या, ट्राय क्लोरो ॲसिटिक ऍसिड. इट इज अन ऑर्गॅनिक ऍसिड. या दोघांचं मिक्सचर मिळालं आणि त्याचं एक घट्ट पेस्ट मिळाली, ज्याला आपण काय म्हणतो, इट इज कॉल्ड ॲज अ थिक स्लरी. काय म्हणणार आपण त्याला? थिक स्लरी. काय म्हणणार आपण त्याला? थिक स्लरी. परत एकदा स्टेप लक्षात घ्या. आपण पहिले एक तर व्हेजिटेबल सॅम्पल घेतला, कोणते पण व्हेजिटेबल लिव्स घेतले किंवा ऑर लिव्हर सॅम्पल घेतलं. यांना आपण काय केलं, मॉर्टर पेस्टल मध्ये ग्राइंड केलं, त्याची आपल्याला पेस्ट मिळाली. त्या पेस्ट मध्ये आपण मिक्स केलं ट्राय क्लोरो ॲसिटिक ऍसिड. का केलं असेल बघा, इथे दिलेलं आहे. दीज आर ऍसिड सोल्युबल अँड दीज आर ऍसिड इनसोल्युबल. मग ह्या ऍसिडला मिक्स केल्यावर आपल्याला काय मिळतंय? थिक स्लरी मिळते. काय मिळते? थिक स्लरी. आता काय करायचं, बीकर घ्यायचा, त्या बीकर वरती आपण एक चीज क्लॉथ और आपण त्याला काय घेऊ शकतो, कॉटन क्लॉथ. आयदर तुम्ही चीज क्लॉथ घ्या किंवा कॉटन क्लॉथ घ्या. आयदर चीज क्लॉथ घ्यायचा किंवा कॉटन क्लॉथ घ्यायचा आणि जे थिक स्लरी मिळाली आहे त्या क्लॉथ वरती टाकायची. काय होणार, आपल्याला दोन गोष्टी मिळतील. काय मिळणार आपल्याला, आपण त्याचं काय करतोय, फिल्ट्रेशन करतोय. काय करतोय आपण त्याला, फिल्टर करतोय. त्या स्लरीला काय करतोय, फिल्टर करतोय. मला सांगा, त्याच्यामध्ये जे पाणी झालं असेल ते सगळं फिल्टर होईल, म्हणजे कॉटनचा जो क्लॉथ आहे त्याच्यामधून काही फिल्टर होईल, काही फिल्टर होणार नाही. बीकर मध्ये जे फिल्टर होऊन जाणार त्याला आपण म्हणतो फिल्ट्रेट. बीकर मध्ये फिल्टर, चीज क्लॉथ किंवा कॉटन क्लॉथला फिल्टर होऊन जे बीकर मध्ये गेलं आहे त्याला आपण म्हणणार फिल्ट्रेट. काय म्हणणार त्याला आपण, फिल्ट्रेट म्हणणार. काय म्हणणार त्याला आपण, फिल्ट्रेट. आणि जे चीज कॉटन क्लॉथ जो आहे त्याच्यामधून जे फिल्टर झालेलं नाहीये, अनफिल्टर्ड आहे, त्याला आपण म्हणतो, रिटर्न झालंय ना, ते रिटेन्शन झालंय त्याचं, त्याला आपण काय म्हणणार, रिटेंटेट. लक्षात घ्या, जे फिल्टर होतं त्याला म्हणायचं फिल्ट्रेट आणि जे रिटेन होतंय त्याला म्हणायचं रिटेंटेट. मग याच्यावरनं काय कळालं, त्या सेलला क्रश केल्यानंतर त्या सेल मधले सगळे मॉलिक्युल्स बाहेर आले आणि ते मॉलिक्युल्स कोणासोबत आपण ट्रीट केले, ट्राय क्लोरो ॲसिटिक ऍसिड सोबत ट्रीट केले आणि त्याचं फिल्ट्रेशन केलं. मग मला सांगा, काही फिल्टर झालं आणि काही फिल्टर झालेलं नाहीये. मग फिल्ट्रेटला जेव्हा आपण चेक केलं, म्हणजे त्याच्यामध्ये काही मॉलिक्युल्स काय झाले होते, ऍसिड सोल्युबल होते. आणि ते ऍसिड सोल्युबल म्हणजे काय, तर ते ऍसिड सोल्युबल म्हणजे मायक्रो मॉलिक्युल्स. आणि जी स्लरी फिल्टर झालेली नव्हती, जे वरती राहिलं होतं, दॅट वर कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल्स. म्हणजे जे फिल्टर होऊ शकतं जर ऍसिड सोबत ट्रीट केलं आणि जर ते फिल्टर केल्यावरती आपल्याला जे फिल्ट्रेट मिळतंय त्याच्यामध्ये काय प्रेझेंट होतं, मायक्रो मॉलिक्युल्स. काय प्रेझेंट होतं, मायक्रो मॉलिक्युल्स. आणि जे फिल्टर नाही झालं, जे रिटेंटेट होतं, त्याला आपण काय म्हणणार, दॅट इज कॉल्ड ॲज मॅक्रो मॉलिक्युल्स. डिफरन्स कळाला, हा पॉइंट कळाला तुम्हाला, मायक्रो मॉलिक्युल्स आणि मॅक्रो मॉलिक्युल्स बद्दल कळालं नक्की. ओके, स्क्रीनशॉट काढायचं तर काढू शकतायत. बरं, नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत. द नेक्स्ट टॉपिक इज अनालिसिस. आता आपल्याला मायक्रो मॉलिक्युल्स मिळाले, आपल्याला मॅक्रो मॉलिक्युल्स मिळाले, पण ह्या मायक्रो मॉलिक्युल्स मध्ये आणि मॅक्रो मॉलिक्युल्स मध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कसे आणि इनऑर्गॅनिक मॉलिक्युल्स कसे, तो टॉपिक आपण बघणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट टॉपिक हेडिंग लावायची आहे, अनालिसिस ऑफ ऑर्गॅनिक and inorganic molecules. Analysis of organic and inorganic molecules.